मुलाला दारूची सवय लागली आहे, चरस गांजाची सवय लागली आहे, सिगरेटची सवय लागली आहे. हं, त्याचं काय करायचं? शेवटी हं. म्हणजे टू बिगिन विथ एक मुद्दा तर नक्की आहे ना, की दारू लांब ठेवायची, हां. सिगरेट बंद करायचं, हं, हं, हं. नार्कोटिक्स बंद करायचं. हं. देर इज नो अल्टरनेटिव्ह टू दिस स्टेटमेंट ना. राइट. ते कसे करायचे ते आपण नंतर विचार करूया. हं, हं. पण ज्या एक्सक्युजेस आहेत की नाही हे केल्याने त्यातला शिक्षण बरं होतंय, हं. त्याचा त्याच्यावर होमवर्क येतोय, हं, हं. त्याच्याशिवाय जणू काही तो जगू शकत नाही. हं. ही जी एक खोटी कल्पना, हं. एक मार्केटिंग दृष्टीने अझम्पशन. आपल्या हां. डोक्यात जे टाकलेली आहे ती मोडणं सर्वात गरजेचं आहे. हं. कारण ती मोडल्याशिवाय पालक तसं वागणार नाही. आता एक साधारण उदाहरण तुम्हाला देतो. आपण म्हणतो की चिल्ड्रन आर नाऊ डिजिटल नेटिव्स. मी माझे बरेचसे डॉक्टर्स पण बघतो, ते म्हणतात नाही काय करू शकत नाही, मुलं आर डिजिटल नेटिव्स. हो. काय अर्थ डिजिटल नेटिव्सचा? म्हणजे डिजिटल युगात जन्मलेले लहानपणापासून त्यांच्या हातात स्मार्टफोन आहे. करेक्ट. नेटिव्हचा अर्थ काय? आपका नेटिव्ह प्लेस क्या है? नेटिव्ह प्लेस महाराष्ट्र. करेक्ट. माझा नेटिव्ह प्लेस चिपळूण. अच्छा. म्हणजे नेटिव्ह प्लेस, नेटिव्ह म्हणजे काय? मी कुठून आलो, हं. मी मूळचा कुठला? हां, हां. मी मूळचा चिपळूणचा. म्हणजे माझे आई बाबा, आजोबा, फोर फादर्स वर आहेत चिपळूण. हं. सो आय एम अ नेटिव्ह ऑफ चिपळूण. हं. आणि 200 वर्षापूर्वी माझे पूर्वज तिथे काय IT मध्ये काम करायचे का? क्लाउडवर होते का? नाही. प्रोग्रॅमिंग करत होते का? प्रोग्रॅमर्स होते का? हं. नाही. सो आय एम अ नेटिव्ह ऑफ चिपळूण अँड आय एम अ नेटिव्ह फ्रॉम अ सोशल बॅकग्राऊंड हं. ऑफ फार्मिंग म्हणा, शेती करत असतील, काही करत असतील, मी तो नेटिव्ह आहे. डिजिटल नेटिव्ह कसला झालो मी? हं. राइट. पण डिजिटल बरोबर जेव्हा नेटिव्ह शब्द लावतो तेव्हा पालकांना आपण फसवतो हं. की नाही हे त्याच्यासाठी नॅचरल आहे. म्हणजे माझ्यासाठी चिपळूणचं असणं, मी किती जरी काही केले तरी त्याच्यात चिपळूणचं तर झलक येणार. हं, हं. ती काढण्यासाठी हे चुकीचा शब्द वापरायचा की नाही हा सोशल नेटिव्ह नाही आहे, हा डिजिटल नेटिव्ह आहे. हं. हे खोटं आहे अच्छा. आणि घातक आहे. चिल्ड्रन नाही, ऑल ऑफ अस आर सोशल नेटिव्स. आपण समाजातून आलेलो आहोत, हं. आपण डिजिटल युगातून आलेलो नाही. हं. पण आपलं आजूबाजूचं जे युग आहे ते डिजिटल आहे. सगळं काही डिजिटली होतंय आता. हो, म्हणूनच आपल्याला खूप त्याच्यावर काम करण्याची गरज आहे हं. की न्यूक्लिअर एनर्जी आता प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे सबमरीन्स पण न्यूक्लिअर आहेत, इलेक्ट्रिसिटी पण न्यूक्लिअर पॉवर्ड आहे. म्हणून न्यूक्लिअर वेपन्स पण वापरायचे का, बॉम्ब पण वापरायचे का नाही, त्याच्यावर किती नियंत्रण आहे? हं. आता न्यूक्लिअर एनर्जी आपण जे म्हणतो बऱ्याच ठिकाणी, तर इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो इन मेनी कंट्रीज थ्रू टू न्यूक्लिअर एनर्जी. त्याच्यासाठी आपण न्यूक्लिअर एनर्जी वापरतो. पण ॲटम म्हणजे बॉम्ब्स बनवण्यासाठी आपण वापरायला म्हणजे मुभा आहे का? नाही. नाही. किती कंट्रोल आहे हो त्याच्यावर? हं. म्हणजे एखाद्या देशाने ते आपण भारताने पोखरणला टेस्ट केलं तर आपल्यावर पूर्ण जगाने ॲक्शन्स घेतले. हं. का? कारण ते डेंजरस आहे. हं. आणि आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की हे डिजिटल युग जे आहे, हं. जेवढं कन्व्हिनियंट आहे म्हणूनच तेवढं घातक आहे. हं. जर एवढं कन्व्हिनियंट नसतं तर एखाद वेळी एवढं ॲडिक्शन झालं नसतं. तुम्हाला ॲडिक्शन जे व्यसन लागतं ते का लागतं? तुम्हाला एका प्रकारचं सुख मिळतं त्याच्यातून किंवा कन्व्हिनियन्स मिळतो, तुम्हाला एस्केपिझम मिळतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मोबाईलमधून मिळत आहेत. हं. आणि ह्या सर्व गोष्टी मोबाईलमध्ये जर मिळत असल्या आणि माझ्या मनासारखं जर तिकडनं मिळत असेल, मला जर तर ते दारू, सिगरेट, नार्कोटिक्स हे राहिलं बाजूला, त्याच्याहून फार जास्त गंभीर आणि घातक हे व्यसन आहे. तर असं मी म्हणत नाही की आपण कम्प्युटर वापरू नये, मोबाईल वापरू नये, ऑफकोर्स वापरलं पाहिजे. हं. पण हे समज जगात स्थापन झाली पाहिजे आणि मीडियाद्वारे, इतर डॉक्टरांद्वारे आपल्याला हे काम करावं लागेल की ह्याचे साईड इफेक्ट्स किंवा ह्याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. हं. म्हणून मोबाईल कुणाला द्यायचा, कुणाला नाही द्यायचा. आम्ही सहजता असं इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणते की 2 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल देऊ नये, हं. अनलेस ते आपल्या आई किंवा बाबा किंवा आजोबा बाहेरगावी आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स करण्यासाठी. माझं म्हणणं असं आहे की ते जरी करायचं असेल तर ते आपण जे व्हिडिओ कॉल करतो ते मोठ्या स्क्रीनवर ठेवा. हातात त्याच्या गॅजेट देऊ नका. हातात एकदा गॅजेट आला की तुम्हाला एक खोटं आश्वासन वाटतं की आय एम इन कंट्रोल. हं. काही नाही, आपण यू अँड आय एम नॉट इन कंट्रोल ऑफ एनिथिंग इन आवर लाईफ. राइट. सो दिस फॅक्ट हॅज टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. तर 2 वर्षापर्यंत अजिबात TV दाखवू नका. त्याच्यानंतर दाखवाल तर मी सांगितलं त्याप्रमाणे एक टाईम टेबल, वेळापत्रक बनवा आणि एक टाईम टू टाईम जर तुम्ही त्याला दिलं. आता बरीचशी मुलं आमच्याकडे येतात, ऑटिझमची मुलं.
आता ऑटिझम असल्यामुळे ॲज इट इज त्यांची मनुष्यमग्नता खूप कमी असते आणि ॲज इट इज ते दिवसभर एकलकोंडे किंवा वस्तूंमध्ये मग्न असतात. त्याला मी अतिवस्तुमग्नता म्हणतो. मोबाईल अशी वस्तू आहे की याच्या दुसऱ्या वस्तूची पण गरज नाही, माणसाची अजिबात नाही. आमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांच्या स्पीचने सुरू करत नाही. आम्ही प्रथम त्यांना मोबाईल ही सर्वात घातक वस्तू आहे ती लांब कशी करायचं ट्रेनिंग करतो. आणि हे केल्यानंतर साधारण 95% आम्ही बघितलं आहे की अगदी 2 महिन्यात पालक येऊन सांगते आता मूल विचारतच नाही, मागतच नाही. पण त्याच्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. इतर काही गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो त्या कराव्या लागतात. पण हे होऊ शकत नाही असं नाही. ऑटिझम असलेली मुलं सुद्धा जे वस्तुमग्न असतात ते पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम ॲडिक्शनमधून बाहेर येऊ शकतात. पण त्याच्यात एक्सक्यूज करू नका की नाही फक्त जेवताना द्या. मग ते एक पेग सारखं आहे. एक पेगवर ते काम थांबत नाही. म्हणून आपल्याला एकदम स्ट्रिक्टली ते कटआउट करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी कोचिंग काउन्सिलिंग आपल्याला लागत असते. पण ते केलं तर पॉसिबल आहे. म्हणून इतर मुलांबरोबर तर जास्त सोपं असलं पाहिजे. फक्त आपण काय म्हणतो इतर मुलं वापरतायत, माझं मूल पाठी राहणार नाही. तुम्ही लर्निंगचं म्हणता. एक्झॅक्टली. हां. कसलं लर्निंग होतं मोबाईलमुळे? मग गांधीच्या वेळी मोबाईल नव्हतं म्हणजे ते काय त्यांचं लर्निंग झालंच नाही, नाही पण का? आता ज्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत त्याच्यामध्ये डिजिटल लर्निंगचा सुद्धा एक विषय आहे. डिजिटल लर्निंग आता मला एक सांगा, जर ते एक मूल 2 वर्षाचं आहे आणि त्याला एक 100 टाईपच्या शार्क्सची नावं माहिती असली किंवा डायनोसॉरची नावं माहीत असली 2 वर्षाच्या मुलाला, पण त्याला एका व्यक्तीकडे कसं वागायचं किंवा कोणासमोर कसं वागायचं, कोणाच्या मांडीवर बसायचं, कोणाच्याहून लांब राहायचं हे जर कळत नसेल तर 200 डायनोसॉर्सची नावं सांगितली त्याचा काय उपयोग? हे लर्निंग आहे का? अजिबात नाही. उपयुक्त लर्निंग आहे का? अजिबात नाही. ही फक्त पाठांतर किंवा पॅटर्न लर्निंगची प्रक्रिया आहे. खरं लर्निंग काय असतं? खरं लर्निंग विविधतेत असतं, पॅटर्नमध्ये नाही. आई अशी तर मावशी तशी, काका असा तर मामा असा, एक मामा असा दुसरा मामा असा, ह्या मामाकडे असं वागलेलं चालतं त्या मामाला अजिबात चालत नाही. हे करून आपण स्वनियंत्रण शिकत असतो आणि आपण विचार शिकत असतो. कुणाशी कसं वागायचं हे शिकल्याने स्वनियंत्रण येतं.